अंबाजोगाई शहरात गेल्या 28 वर्षापासून ग्राहक सेवेत असलेले भीमसिंग अर्जुनराव शिंदे व जयप्रकाश भीमसिंग शिंदे या पितापुत्रांनी जयप्रकाश ज्वेलर्सच्या माध्यमातून बदलत्या पद्धतीनुसार महिला भगिनींच्या दागदागिन्यांची हौस पुरवण्याचं काम जयप्रकाश ज्वेलर्सनं केलं आहे। हे करत असताना जो ग्राहक आपल्याशी जोडला जात आहे तो ग्राहक सदैव आपल्या सोबत असावा आणि तो जो मूल्य किंवा पैसे आपल्या खरेदीसाठी खर्च करतो आहे त्याचाही वेगळा मोबदला किंवा आनंद त्याला मिळावा या हेतूनं सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न त्याच माध्यमातून जयप्रकाश ज्वेलर्स मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दुबई टूर घडवण्याचा संकल्प केलेला होता। त्या टूरचा सोडत सोहळा आणि कृतज्ञता सोहळा मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी साधना मंगल कार्यालय कारखाना रोड अंबाजोगाई या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। ही सोडत आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते काढण्यात आली। विजेते म्हणून अंबाजोगाई शहरातील माळी चौक भागातील मंदार आरगडे कुटुंबियांना ही सोडत लागलेली आहे। मान्यवरांच्या हस्ते मंदार आरगडे व त्यांचा कुटुंबियांचा सत्कार यावेळी पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा या होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र, गोवा, गुजरात प्रांताचे क्षेत्रीय संघटन मंत्री दादा लाड यांच्यासह माजी आमदार आर.टी. देशमुख, माजी आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे, भाजपचे राज्य प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, भाजप महिला आघाडीच्या नेत्या ॲडव्होकेट शोभाताई लोमटे, माजी उपनगराध्यक्ष कमलाकर अण्णा कोपले, माजी उपनगराध्यक्षा सौ सविताताई लोमटे, माजी नगरसेवक दिलीप तात्या काळे, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, दीनदयाळ बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट मकरंद पत्की, हिंदुलाल काकडे, ॲडव्होकेट शिरीष मुकडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी जयप्रकाश ज्वेलर्सच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आमदार नमिताताई मुंदडा म्हणाल्या की शिंदे कुटुंबियांनी मोठ्या कष्टातून व संघर्षातून जयप्रकाश ज्वेलर्सची उभारणी केली आहे। आज त्याचा वटवृक्ष आपल्या समोर दिसतो आहे। ज्या मेहनतीतून आणि कष्टातून आपण उभे राहिलात त्याचं चीज झाल्याचं या निमित्तानं दिसत आहे। 1999 साली जयप्रकाश ज्वेलर्सची उभारणी झाली। 25 वर्षाच्या कार्यकालात आपण घेतलेली गरुड झेप ही नक्कीच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे। अंबाजोगाई शहरातील ग्राहकांची, मग महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांची आवड निवड ओळखून त्यांना या ठिकाणी सेवा दिलेली आहे। हे करत असताना आपण कधीही मूळ उद्देश बाजूला ठेवलेला नाही। ग्राहक हित मानूनच आपण कर्तव्य अदा केलेलं आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही। अंबाजोगाई शहरात जयप्रकाश ज्वेलर्सची प्रतिमा उंचावलेली आहे। ग्राहकांची जाण ठेवून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणं आणि त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं हे नक्कीच आगळं वेगळं आहे। यातून आणखी नवी माणसं व नवी ग्राहक जोडले जातील असा विश्वास आमदार नमिताताई मुंदडा यांनी व्यक्त केला। कनेक्शन असतं लोकांबरोबर, पण त्यांच्या मुलामध्ये सुद्धा त्यांनी ते चालू ठेवलंय। म्हणजे घरामध्ये, परिवारामध्ये सुद्धा अपब्रिंगिंग एवढं सुंदर पद्धतीने झालंय की जयप्रकाशने एवढ्या सुंदर पद्धतीने ते परिवाराचं मूल्य म्हणजे काय आहे ते समजून घेतलं आणि त्यांच्या मुलीने सुद्धा, किरणने सुद्धा एकदम छान पद्धतीने जे परिचय जो त्यांनी दिला तो सुद्धा एकदम सुंदर पद्धतीने मला खूप आवडलं की त्यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीने या घरातलं लेकरू म्हणून एक संधी म्हणून व्यासपीठ दिलेलं आहे। ह्याच्यासाठी सुद्धा मला ह्याच्यातूनच त्यांच्या परिवारातला अपब्रिंगिंग दिसून येतं। तर या प्रसंगी रामभाऊ कुलकर्णी, माजी आमदार आर.टी. देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह इतरांनी मनोगत व्यक्त करून जयप्रकाश ज्वेलर्सच्या प्रगतीला आणि उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जयप्रकाश शिंदे यांनी केलं। यावेळी बोलताना म्हणाले की या शहरानं सातत्यानं आमच्या कुटुंबियावर आणि जयप्रकाश ज्वेलर्सवर अखंडितपणे प्रेम केलेलं आहे। सेवा देत असताना आम्ही कुठेही कमी पडलो तरी सर्वांनी आम्हाला सांभाळून घेण्याचं काम केलं। जो विश्वास आपण टाकला आणि जी सेवा करण्याची संधी दिली त्याचा विसर कदापिही होणार नाही। शिवाय भविष्यात सुद्धा कधीही ग्राहकांच्या सेवेत आम्ही कमी पडणार नाहीत।
उलट आपण टाकलेल्या जबाबदारीचं ओझं आता खांद्यावर येऊन ठेपलं आहे. त्यामुळं आगामी वाटचाल ही नक्कीच आम्हाला पुढे जाण्यासाठी बळ देईल, असा विश्वास जयप्रकाश शिंदे यांनी व्यक्त केला. आणि फुलत राहणारे जयप्रकाश ज्वेलर्सचा वृक्ष, जयप्रकाश ज्वेलर्सचा हा प्रवास कधीच न संपणारा प्रवास आहे आणि जयप्रकाश ज्वेलर्स असाच भविष्यामध्ये प्रगती करत राहणार आहे. काही दिवसापूर्वी वडिलांनी मला सांगितलं की जयप्रकाश, आपल्याला या ठिकाणी आपला ग्राहक जो आहे तो या ठिकाणी थकून चाललाय. दिवसभराच्या या स्पर्धेच्या युगामध्ये घरकाम याच्यामध्ये तो थकून चाललाय. त्याला कसल्याही प्रकारची उसंत मिळत नाही आणि चेहऱ्यावरचा हास्य तो हरपलाय. या ग्राहकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्यासाठी तू अशा पद्धतीची एखादी योजना काढ. आणि मी ठरवलं आणि खरेदी दागिन्यांची टूर दुबईची या योजनेची रूपरेषा आखली आणि आपल्या सर्वांच्या प्रचंड प्रतिसादामुळे या योजनेला भरघोस असा प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना विश्वास देतो की जयप्रकाश ज्वेलर्स कडून कधीही ग्राहकांची फसवणूक, त्यांचा विश्वास डळमळीत करणारं काम जयप्रकाश ज्वेलर्स कधी करणार नाही. जयप्रकाश ज्वेलर्सला आपल्या सर्वांनी इतकं सगळं प्रेम दिलं, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच जयप्रकाश ज्वेलर्स आजचं उभं आहे. मी या ठिकाणी सर्वांना आश्वासन देतो, अशाच पद्धतीचं काम जयप्रकाश ज्वेलर्स भविष्यामध्ये करत राहील. तर मान्यवरांचं स्वागत भीमसिंग शिंदे, जयप्रकाश शिंदे, सौ संगीताताई काळे, सौ किरणदेवी आदित्य काळे शिंदे, सौ शुभांगीताई भीमसिंग शिंदे, सौ ऋतुजा जयप्रकाश शिंदे, मंगेश जाधव, दिनेश जाधव, अरुण शिंदे, सुशील मगर, डॉक्टर स्वप्नील मगर यांनी केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाष शेप यांनी केलं. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतून मान्यवर, ग्राहक, स्नेहीजन, हितचिंतक, आप्तेष्ट, नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.